नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सॅप पल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तिळाची चटणी बनवत आहोत, साऊथ इंडियन स्पेशल। हे पहा, छानपैकी असे तीळ घेतले, खरपूस रंगावर भाजून घ्यायचे। पूर्ण भाजून घ्यायचेच म्हणजे खरपूस रंग होईपर्यंत। आणि थोडीशी चिंच घ्यायची, चिंच छान भिजवायची आणि त्याच्या सगळ्यातले त्या बिया वगैरे धागे सगळे काढून टाकायचे आणि ते तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आता त्यात लागणारं साहित्य आहे लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर। याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच टाकायचं नाही आहे। आता मी हे चिंच पूर्णपैकी छान मळून घ्यायचं आणि ते सगळं ते पाण्यासकट आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं। पहा, हे सगळं टाकलं पूर्ण आणि त्याच्यातच लाल तिखट वगैरे जो आपण मसाला घेतला आहे तो मसालासुद्धा त्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं। हळद टाकली, लाल तिखट टाकलं, हे पहा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मीठ तुमच्या चवीनुसार घ्यायचं। हे मीठ असं पूर्ण घ्यायचं, पुन्हा असं बघा पूर्ण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं। त्याच्यात एक छोटीशी फोडणीची कढई घ्यायची, त्यात तेल टाकायचं, त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता हे सगळं टाकून छानपैकी तेल कढून घ्यायचं। ते थोडेसे चणे टाकायचे, अख्खी आपली चण्याची डाळ असते ना, ते थोडीशी चण्याची डाळसुद्धा त्याच्यात टाकायची, त्याच्यामुळे चव ते चटणीला खूप छान येते। हे असं पूर्ण असं छान असं म्हणजे करपूस रंग पण चांगलं करपायला हवं ते मसाला। त्यात हा कढीपत्तासुद्धा भरपूर टाकायचा। कढीपत्तासुद्धा लालसर रंगावर आला की ही फोडणी आपण त्या तिळाच्या चटणीत आपण वरूनच फोडणी द्यायची, कारण ती शिजवायची नसते चटणी, फक्त वरून फोडणी देऊन पूर्ण हलवायची। हे पहा, पूर्ण त्यात आपण त्या चटणीमध्ये तिळाचे ते मिक्स ग्राइंड केलं त्याच्यात टाकून द्यायचं, त्यात फोडणी द्यायची आणि ही चटणी खूप चविष्ट छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की व्हिडिओ तर पाहाच, पण ही चटणी तुम्ही अवश्य एकदा करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे काय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पहा, खूप छान चविष्ट ही चटणी लागते, तुम्ही नक्की करा। धन्यवाद।